कोकणातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 9 महिन्यातच कोसळल्याने राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले आहेत। बदलापूरमध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीने या प्रकाराचा जाहीर निषेध करत पुतळा बनवणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली असून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेची बोटे छाटून आणेल त्याचा बदलापूरमध्ये जाहीर सत्कार करून रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार असल्याचे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते अविनाश देशमुख यांनी केले आहे। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्या दिवशी तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला त्या दिवशीच अखंड हिंदुस्थानाची मान शर्मेने खाली गेलेली आहे। आम्ही निषेध नाही मानत हो, निषेध आणि मेणबत्त्या वगैरे सगळ्या बंद केलेल्या आहेत। मी सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून समस्त शिवभक्तांना आवाहन करतो, जो कोणी त्या शिल्पकाराचे आपटेचे बोटं छाटून आणेल त्याला जाहीर आम्ही एक चांगल्या प्रकारचा सत्कार आणि इनाम देणार आहे। ह्या छत्रपती शिवाजी महाराज साधं सुधं व्यक्तिमत्व नव्हते। महाराजांचे ते व्हिडिओ जे व्हिज्युअल्स आहेत ते जर बघितले तर डोळ्यातून पाणी येते। अशा प्रकारची कलाकृती तुम्ही 3 महिन्यात तयार करता आणि एवढ्या घाईनं तुम्ही स्ट्रक्चर उभं करता, हे साधी गोष्ट हे तुम्हाला माहीत आहे। आणि अशा प्रकारच्या विकृती ज्या आहेत ना ह्या वेळीच ठेसल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू नये। निषेध वगैरे काही नाही, मेणबत्त्या वगैरे काहीच नाही, त्याच्यावरती कडक कारवाई वगैरे हे काहीच नाही। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला फासावर लटकावा। महाराजांचं हे जे आहे ते आद्य क्रांतिकारक आहेत, ते महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत। आणि पुन्हा सांगतो, एक शिवभक्त म्हणून जो शिवभक्त त्या आपटे जे बोटं छाटून आणेल त्याचा उचित सत्कार बदलापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर करू आणि रोख पारितोषिक देऊ। आणि तो कुठं आहे, तो फरार कुठं आहे हे शोध आम्ही पण घेतोय आणि सकल शिवभक्त घेत आहेत, मराठा समाजाचे माणसं घेत आहेत आणि कार्यकर्ते घेत आहेत। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।